जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बासुंदी करणार आहे. ना खवा ना दूध पावडर, जास्त दूध न आटवता फक्त 20 मिनिटात मस्त घट्टसर बासुंदी तयार होते. घट्टसर सुमधुर चवीची बासुंदी करण्यासाठी 1 लिटर फुल फॅट दूध घेत आहे. म्हशीचं दूध घ्यायचं. दूध गरम करायला ठेवायचं आहे. दूध गरम करण्यासाठी जाड तळाची कढई घ्यायची. दुधाला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. कढईला लागलेली सगळी साय अशी काढून दुधामध्ये मिक्स करायची. असं तळापासून मिक्स करायचं. 1 लिटर दूध घेतलं, त्यातील पाव लिटर आटून घ्यायचं. सोपी रेसिपी आहे. तासनतास दूध न आटवता कमीत कमी वेळात ही बासुंदी तयार होते. गॅसची फ्लेम लो ठेवायची. यावर आलेली साय दुधामध्ये मिक्स करायची. 10 ते 12 काजू व 10 ते 12 बदाम मी कोमट पाण्यात भिजत ठेवले होते. 15 ते 20 मिनिट झाले आहे. याची पेस्ट करायची आहे. मिक्सरच्या भांड्यात काजू टाकून घेतला. यातच बदाम टाकायची आहे. बदामची वरची साल काढून घ्यायची. बदामची साल काढून घेतली. यामध्ये थोडं दूध, याची पेस्ट करून घ्यायची आहे. अशी बारीक पेस्ट करून घेतली. 1 लिटर दूधमधील पाव लिटर दूध आटलं आहे. ही पेस्ट दुधामध्ये टाकायची आहे. यामुळे बासुंदी छान घट्टसर तयार होते. मिक्सरच्या भांड्यात थोडं दूध टाकून तेही यात टाकायचं. मिक्सरच्या भांड्याला काजू बदामची पेस्ट लागलेली आहे. ती दूध टाकल्यामुळे निघून येते. काजू बदामची पेस्ट दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. एकजीव करून घ्यायची आहे. लो फ्लेमवर 2 मिनिट उकळून घ्यायचं. छान घट्टसर झालं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची. बासुंदीमध्ये साखर अशीच न टाकता कॅरमलाइज करायची आहे. दुसऱ्या बाजूला लोखंडी तव्यावर अर्धी वाटीपेक्षा कमी साखर घेतली आहे. किती गोड पाहिजे त्याप्रमाणे साखर घ्यायची. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही. मधासारखा रंग येऊ द्यायचा. खूप जास्त चॉकलेटी रंग येऊ द्यायचा नाही. हे काळजीपूर्वक दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे. गॅस पूर्णपणे बंद करायचा. उकळत्या दुधामध्ये टाकायचं नाही. दूध अंगावर उडू शकते. त्यामुळे गॅस बंदच ठेवायचा. यातीलच थोडं दूध तव्यावर टाकून तेही यात टाकायचं. नेहमीच्या बासुंदीपेक्षा थोडी वेगळी आहे, पण चवीला खूप छान लागते. मिक्स करून घ्यायचं. दूध तासनतास आटवायची आवश्यकता नाही. रंग खूप छान आला आहे. बासुंदी छान घट्टसर झाली आहे. थंड झाल्यावर यापेक्षा जास्त घट्ट होईल. सर्वात शेवटी इलायची पावडर, चारोळी आणि थोडी केशर छान मिक्स करून घ्यायचं. साखर वितळून टाकल्यामुळे रंग आणि चव खूप छान येते. गरम गरम बासुंदीपेक्षा थंडगार बासुंदी छान लागते. खवा दूध पावडर न वापरता कमीत कमी वेळेत मस्त घट्टसर सुमधुर बासुंदी तयार आहे. फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तास थंड झाल्यावर छान रबडीसारखी बासुंदी तयार होते. सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.